Hello. So, this is finally the last lecture of this semester, and we are going to roll with break even analysis. We have already learned in the last two lectures what is break even point, what is break even quantity, and we have solved some cute little sums, right? So, right now we are at the last parts of break even analysis, and hopefully, you will be preparing for your exams better and better, and now you will be preparing for break even analysis too. So let's start. Okay. Yeah, so we were at this point. um so we have given total cost, total revenue functions, and total cost function is a equation as 480 minus 10q. Total revenue is 50q, whereas q is the units sold output. Okay, and now we have to find break even point. सो आपल्याला टोटल कॉस्ट केव्हा मिळेल, जेव्हा आपण 480 मायनस 10 मल्टिप्लाइड बाय युनिट सोल्ड करू. टोटल रेव्हेन्यू केव्हा मिळेल, जेव्हा आपण 50 मल्टिप्लाइड बाय युनिट्स ऑफ आउटपुट सोल्ड करू. ओके, आणि त्यामुळे आपल्याला आपल्याला दिलेल्या गोष्टी बघायला लागतील. ओके, रिमेंबर फ्रॉम द लिनियर कॉस्ट फंक्शन, म्हणजे जेव्हा आपण लिनियर कॉस्ट फंक्शन बघतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की टोटल फिक्स्ड कॉस्ट इज 480, म्हणजे कॉन्स्टंट जे असतं ते टोटल फिक्स्ड कॉस्ट आहे. ओके, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज 10 पर युनिट, कारण बघा 10Q असं आलंय की नाही इथे. सो जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की क्वांटिटी ऑफ आउटपुट याच्याप्रमाणे बदलणारी कॉस्ट असते व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की व्हेरिएबल कॉस्ट कशामुळे बदलणार आहे इथे, तर 10 ने मल्टिप्लाय केल्यावर, आणि म्हणून आपली व्हेरिएबल कॉस्ट आहे 10 पर युनिट. ओके, 480 हा कॉन्स्टंट नंबर आहे, तो चेंज होत नाहीये, जसं फिक्स्ड कॉस्ट आउटपुट प्रमाणे चेंज होत नाही, आणि म्हणून आपण टोटल फिक्स्ड कॉस्ट 480 म्हणतोय. ओके, आता आपण बघणार आहोत की टोटल रेव्हेन्यू म्हणजे पी मल्टिप्लाइड बाय क्यू असतो. तुम्हाला माहिती आहे टोटल रेव्हेन्यू किंवा टोटल इन्कम आपण कसं काढू शकतो, प्राइस मल्टिप्लाइड बाय युनिट सोल्ड, बरोबर. सो आपल्याला टोटल रेव्हेन्यूचं फंक्शन माहिती आहे 50Q. सो क्यू आपल्याकडे ऑलरेडी आहेच, म्हणजे राहतो 50, आणि म्हणून प्राइस आपण म्हणू शकतो की 50 आहे. सो TR इज इक्वल टू 50Q. दॅट्स वाय इट इम्प्लाइज 50 इज युअर प्राइस. मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, परत सांगणार आहे मी. ओके, सो आपल्याला गिवन काय काय, टोटल कॉस्ट फंक्शन इज 480 मायनस 10Q. टोटल रेव्हेन्यू फंक्शन इज 50Q. Q म्हणजे युनिट सोल्ड. लक्षात ठेवा, जेव्हा कॉस्टमध्ये विचार करत असतो टोटल कॉस्टचा, टोटल कॉस्ट गेट्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, टोटल फिक्स्ड कॉस्ट, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर की नाही. आणि आता आपल्याला काय बघायचंय की टोटल फिक्स्ड कॉस्ट ही कायम फिक्स असते, ही कधीही कुठल्याही आउटपुट प्रमाणे चेंज होत नाही. आणि टोटल कॉस्टच्या इक्वेशनमध्ये एकच फिक्स नंबर आपल्याला दिसतो 480, कारण 10Q हा काही फिक्स नंबर नाहीये, क्यू बदलेल त्याप्रमाणे तो नंबरही बदलेल. सो 480 इज अ फिक्स्ड कॉस्ट असं आपण कन्सिडर करतो, कारण आपण लिनियर कॉस्ट फंक्शन वापरतोय, म्हणजे एका रेषेत असणार. दॅट्स वाय वी गेट टोटल फिक्स्ड कॉस्ट ॲज 480. हे 480 आणि हे 480 येतंय लक्षात तुमच्या. आता काय माहितीये का, हे 480 इथे संपल्यावरती उरतं -10Q. म्हणजेच एकदा फिक्स्ड कॉस्ट कळली की आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट समजणं अगदीच सोपं असतं. सो आपल्याला 10Q टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही कळते 10Q. ओके, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो का की क्यू ही जर तुमची आउटपुट, टोटल आउटपुट सोल्ड आहे, तर त्या टोटल आउटपुट सोल्डला एका युनिटच्या कॉस्टने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला टोटल व्हेरिएबल कॉस्ट मिळेल. म्हणजेच 10 ही एका युनिटची व्हेरिएबल कॉस्ट झाली, आणि एका युनिटची व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, आणि म्हणून ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे ₹10 पर युनिट असं येतं. ओके, हे दोन फंक्शन झाले TC वरून आपण शोधलेले. आता टोटल रेव्हेन्यू कडे वळूया. टोटल रेव्हेन्यू मध्ये टोटल रेव्हेन्यू काढण्यासाठी फॉर्म्युला असतो P मल्टिप्लाइड बाय Q, म्हणजे प्राइस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी.
तुमचं इन्कम शोधण्यासाठी आपण तुम्ही किती युनिट सोल्ड केलेत क्यू आणि त्यातल्या एकाची प्राइस किती होती हे शोधून काढतो. आपल्याला माहिती आहे टोटल रेव्हेन्यू फंक्शन आता कसं आहे 50Q. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो जर टोटल रेव्हेन्यू चा फॉर्म्युला PQ असा असेल तर QQ आपल्याला ऑलरेडी मिळाले म्हणजेच राहतं P आणि म्हणून आपण म्हणू शकतो प्राइस पर युनिट किंवा सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे 50. लक्षात आलंय तुमच्या इथपर्यंत. सो आता आपल्याला इतकं सगळे डिटेल मिळाले. आता आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला काय आहे ब्रेक इव्हन पॉईंट काढण्याचा. ब्रेक इव्हन पॉईंट काढण्याचा फॉर्म्युला आहे आपला टोटल फिक्स्ड कॉस्ट जो तुमच्या इथे दिसतोय तो टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय प्राइस किंवा आपण त्याला सेलिंग प्राइस म्हणतो प्राइस मायनस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट बरोबर AVC किंवा AV. सो आता मी म्हणू शकते का माझ्याकडे TFC आपण शोधून काढली आहे 480 ऑलरेडी ही बघा बरोबर. सो मी इथे म्हणू शकते इथे 480 येईल 480 डिवायडेड बाय प्राइस पर युनिट आपण बघितली ही बघा इकडे प्राइस पर युनिट 50 ॲज अ सेलिंग प्राइस P म्हणजेच आपण इथे वापरू शकतो 50 ओके मायनस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट काय आली आपली इथे बघा 10 पर युनिट म्हणजे आपली ती आहे 10. सो तुम्हाला कुठले कुठले आपण काढले ते लक्षात आलं राईट ऑलरेडी. सो आता आपण असं म्हणू शकतो की तुमचा फॉर्म्युला ब्रेक इव्हन क्वांटिटी काढण्यासाठी किती युनिट सेल करायला लागतील ब्रेक इव्हन पॉइंटला पोहोचण्यासाठी तो तयार आहे 480 डिवायडेड बाय 40 बरोबर. याचाच अर्थ सिंपल आहे मी हे 0 0 कट करू शकते मग 4 आणि 8 डिवायडेड बाय 4 असं आपल्याला उरतं. सो आपण सिम्पली करू शकतो 4 1s are 4 4 2s are 8 म्हणजे 12 युनिट्स बघा इथे लिहिलंय ब्रेक इव्हन क्वांटिटी किंवा ब्रेक इव्हन क्वांटिटी सोल्ड इज 12 युनिट्स. तुम्हाला आठवतं आपण गेल्या लेक्चरमध्ये हे पाहिलं होतं की हा आपल्याला ब्रेक इव्हन क्वांटिटी मिळाली असेल समजा युनिट्सची BEQ ज्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंटही म्हणू शकतो पण जेव्हा हीच BEQ किंवा हे ब्रेक इव्हन क्वांटिटी आपल्याला कन्व्हर्ट करायची असेल मनी प्राइस मध्ये कारण आपण इकॉनॉमिक्स शिकतोय तेव्हा आपल्याला काय करायला लागतं त्याची टोटल कॉस्टचं फंक्शन बघायला लागतं इन द सेन्स BEP काढण्यासाठी आपल्याला त्यांनी टोटल कॉस्ट किती दिली आहे ती बघा टोटल कॉस्टचं फंक्शन काय ते बघायला लागतं ओके. सो टोटल कॉस्टचं फंक्शन आहे आपल्याकडे आपल्याला टोटल कॉस्ट आणि टोटल रेव्हेन्यू शोधून काढायचा आहे राईट. BEQ आपल्याला कळलंय किती येते BEP किंवा BEQ हे आपलं 12 युनिट्स आलेलं आहे बरोबर. सो आता मी फक्त इथे असं लिहिते 12 युनिट्स म्हणजे जागा भरत चालली होती ना. सो 12 युनिट्स हे आपलं BEQ आहे. मग आता मला टोटल कॉस्ट काढता येईल का माझ्याकडे कसं फंक्शन आहे 480 मायनस 10Q म्हणजे जर मला टोटल कॉस्ट काढायची असेल तर त्या इक्वेशन मध्ये मला फक्त Q ची व्हॅल्यू घालायची आणि माझी Q ची व्हॅल्यू काय आहे 12 युनिट्स बरोबर. सो TC इज इक्वल टू 480 मायनस 10Q येत आहे लक्षात 480 मायनस 10Q. म्हणजेच आता मी असं म्हणू शकते की मी जर समजा या Qच्या जागी 12 ही आपली Q ची व्हॅल्यू प्लेस केली तर मला मिळतं 480 मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 12 बरोबर. मग 10 मल्टिप्लाइड बाय 12 किती होतात 120 बरोबर. सिम्पली मी असं म्हणू शकते 480 ओके आय गेस इथे जे मायनस आहे ना ते इथे प्लस केलंय त्यांनी. सो लेट्स टॉक इट अबाउट प्लस त्याने काहीच फरक पडत नाही आपल्याला बरोबर. सो आपलं हे सगळे प्लस होतात इथे 480 प्लस 120 आणि म्हणजेच 600 येत आहे लक्षात. सो 600
हे झाले आपले सिम्पली टोटल कॉस्ट किती होईल कंपनीला जेव्हा ब्रेक इवन पॉइंटवर असाल तेव्हा 600. आता टोटल रेव्हेन्यूची जर आपल्याला बोलायचं असेल त्याच्याविषयी, सो टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला आहे पी मल्टिप्लाइड बाय क्यू. क्यू तर आपलं 12 बरोबर राईट. सो पी मल्टिप्लाइड बाय क्यू म्हणजे 50 मल्टिप्लाइड बाय 12 इज 600. 12 पंचे 60, 12 5 जार 60 आणि पुढे 0 म्हणजे टोटल रेव्हेन्यू किती मिळेल 600. टोटल कॉस्ट किती मिळेल 600. बघा रेव्हेन्यू कॉस्ट सेम आहे 600. याचाच अर्थ नो प्रॉफिट नो लॉस कंडिशन आहे. TR इक्वल टू TC. So no profit, no loss condition. Net profit is 0. Hence the break even point in terms of sales value. That's why आपण असं म्हणू शकतो सेल्स व्हॅल्यू मध्ये पण आपण ब्रेक इवन पॉइंट वर आहोत. होपफुली तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल. ओके. जर लक्षात आलं नसेल तर प्लीज व्हिडिओ मागे करून हे परत बघा. When the firm is a multi-product firm, म्हणजे खूप जास्त प्रोडक्ट एकाच फर्म मध्ये बनवली जातात, the BEP is to be measured in terms of sales value by expressing the contribution margin as a ratio to sales. म्हणजे एका प्रोडक्टचा किती कंट्रीब्युशन आहे त्या ओव्हरऑल सेल्स मध्ये हे शोधून काढता येतं. आणि त्याच्यासाठी BEP चा फॉर्म्युला होतो, हा नवीन फॉर्म्युला लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कंट्रीब्युशन रेशो. ओके. काय फॉर्म्युला बघा बरं का, रिपीट करा तुमच्या मनात, तुमच्या वहीत पाहिजे तर म्हणा माझ्या बरोबर. टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कंट्रीब्युशन रेशो. BEP चा पहिला फॉर्म्युला असा होता, म्हणजे जो दोन्ही प्रकारे वापरता येतो, BEP इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस ऍव्हरेज कॉस्ट. आता दुसऱ्या प्रकारचा हा फॉर्म्युला आहे, BEP इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन रेशो. आणि कंट्रीब्युशन रेशो काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागतो. कसा आहे तो फॉर्म्युला? कॉन्ट्रीब्युशन रेशो इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल रेव्हेन्यू. पुन्हा एकदा सांगते, कंट्रीब्युशन रेशो हा तुमचं कंट्रीब्युशन मार्जिन असतं ॲज अ रेशो टू सेल्स. तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे कॉस्ट मधलं, कॉस्टचं तुमच्या सेल्सशी, तुमच्या रेव्हेन्यूचं तुमच्या सेल्सशी, दॅट इज अ कंट्रीब्युशन मार्जिन. सो कंट्रीब्युशन रेशो हा TR मायनस TVC अपॉन TR असा एक्सप्रेस केला जातो. ओके. राहील लक्षात तुमच्या, TR मायनस TVC टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल रेव्हेन्यू. ओके. आणि हा CR चा फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन रेशोचा, कंट्रीब्युशन मार्जिन काढण्यासाठी. ओके. सो एक सेकंड. येप. सो लेट्स गो टू नेक्स्ट स्लाइड. सो जेव्हा आपल्याला एवढं सगळं माहिती असतं आणि आपल्याला दिलंय की अ फर्म फिक्स्ड कॉस्ट इज 4000 रुपीज, एका फर्मची फिक्स्ड कॉस्ट किती आहे 4000 रुपीज, व्हेरिएबल कॉस्ट इज 10,000. ओके. सो व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 10,000. आणि इट्स टोटल सेल्स रिसीट इज 15,000. म्हणजे त्या फर्मच्या काय म्हणतो आपण, फर्मच्या ज्या सेल्स रिसीट आहेत म्हणजे टोटल रेव्हेन्यू आहेत त्या आहेत 15,000. सो टोटल रेव्हेन्यू 15,000, व्हेरिएबल कॉस्ट 10,000 आणि फिक्स्ड कॉस्ट 4,000. तर आपल्याला BEP काढायचा आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा वाला जो मगाशी आपण शिकलो फॉर्म्युला कंट्रीब्युशन रेशोचा, तो फॉर्म्युला वापरायला लागेल. बरोबर आहे की नाही? सो तो फॉर्म्युला काय, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल रेव्हेन्यू. आपण सेम फॉर्म्युला इथे वापरणार आहोत. ओके. बघा बरं, रिसीट किती आहे टोटल रेव्हेन्यूच्या 15,000 बरोबर. सो 15,000 डिवायडेड बाय मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 10,000 बरोबर. आत्ता आपण बघितलं.
सो 10,000 ही व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि त्याच्या खाली आहे टोटल रेव्हेन्यू परत की ते किती असतं 15,000. मला एक सांगा, डायरेक्ट करून टाकूया का रे? डायरेक्ट कट करून टाकूया. 15,000 15,000 मायनस 10,000 उरतील. करून टाकू तसं. हे बघा, केलं. कट कट. नाही करायचं असं. दिस इज रॉंग. वरती न्यूमरेटर मध्ये 15,000 दिसले तरी ते 15,000 मायनस 10,000 अशा फॉर्म मध्ये आहेत. याचा अर्थ ते मायनस किंवा प्लस इक्वेशन मध्ये आहेत आणि असं जर असतं तर तुम्ही डायरेक्ट डिनॉमिनेटरने त्याला कट करू शकत नाही. फक्त न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तरच आपण एकमेकांना कट करू शकतो, डिवाइड करू शकतो. येतंय लक्षात? पण आता तसं नाहीये. म्हणजेच आता आपल्याकडे काय होणार आहे, 15,000 मायनस 10,000 इज 5,000. 5,000 डिवायडेड बाय 15,000 म्हणजे 5 डिवायडेड बाय 15. के याचा अर्थ मी तुम्हाला गेल्या वेळीच सांगितला होता, पुढे 3 शून्यवाला. सो आपण हे कट करू शकतो, पुढची 3 शून्य. ऑब्व्हियसली आता कट करू शकतो कारण आता वरती कुठल्याही प्रकारचं प्लस मायनसचं इक्वेशन नाहीये, बरोबर? कुठलंही सम किंवा एक्सप्रेशन नाहीये. मग आपल्याकडे उरतं 5/15. सिम्पली आपण म्हणू शकतो 5 1s are 15. सॉरी 5 1s are 5, 5 3s are 15, 1/3 आणि 1/3 चा फॉर्म होतो 0.333. येतंय लक्षात? 0.33 असं. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन रेशो आपल्याला किती मिळालाय? 0.33. आता आपल्याला जेव्हा किंवा ऑब्व्हियसली आपण त्याला 1/3 असे ठेवू शकतो. ओके, वी कॅन कीप इट लाईक दॅट ओनली. आता त्यांनी काय दाखवलंय बघा. बीईपीचा फॉर्म्युला काय? दुसरा फॉर्म्युला आपण बघितला होता. ब्रेक इवन पॉइंट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन रेशो. बरोबर? आपला कॉन्ट्रीब्युशन रेशो 1/3 आलाय. सो आपला टोटल फिक्स्ड कॉस्ट किती आहे रे? लेट मी डू इट हिअर. टोटल फिक्स्ड कॉस्ट आहे 4,000. बरोबर? आणि आपला जो CR आहे तो येतो 0.33 किंवा 1/3. सो आता मी कसं करते, मी आता 1/3 असं घेते कारण त्यांनी तुम्हाला पुस्तकात तसं दाखवलंय आणि तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. ओके, सो तुम्हाला माहिती आहे जेव्हा छेदाला छेद येतो, इन द सेंस जब डिनोमिनेटर को डिनोमिनेटर आ जाता है तो हम उसी डिनोमिनेटर को उल्टा करके मल्टीप्लिकेशन में डाल सकते हैं न्यूमरेटर में. तो इसका मतलब होगा 4,000. तो ये छेद में 3 तो वो ऊपर जाके न्यूमरेटर में मल्टीप्लिकेशन में जाएगा. 4k मल्टीप्लाइड बाय 3, 4,000 मल्टीप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 1. सो 4,000 मल्टीप्लाइड बाय 3 तर किती येतं ते? 12,000. 12k येतंय लक्षात? सो 12,000 तुमचा झाला ब्रेक इवन पॉइंट. आता हा ब्रेक इवन पॉइंट तुमचा डायरेक्ट कॉस्ट मध्ये येतो. बरोबर? सो त्यांनी उत्तर काय लिहिलंय? द ब्रेक इवन पॉइंट इज रिच्ड when the firm sales value is rupees 12,000. At 12,000 sales value, there is no profit, no loss because variable cost of a sale value is of 12,000 is 2 multiplied by 12,000 divided by 3, that is 8,000. म्हणजे ओव्हरऑल व्हेरिएबल कॉस्ट किती येईल? 8,000. इतकं काही करण्याची गरज नाहीये. खरं सांगू तर टोटल फिक्स्ड कॉस्ट 4,000 आहे. ब्रेक इव्हनची 12,000 आहे. सो 12,000 मधून जर 4,000 फिक्स्ड कॉस्ट वजा केली टोटल कॉस्ट मधनं, सो टोटल कॉस्ट 12,000 मायनस टोटल फिक्स्ड कॉस्ट 4,000, तर उरते ती TVC होते कारण आपल्याला फॉर्म्युला माहितीये. टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स्ड कॉस्ट. मग फिक्स्ड कॉस्ट 4,000 आहे, टोटल कॉस्ट 12,000 आहे. सो 12,000 टोटल कॉस्ट मायनस टोटल फिक्स्ड कॉस्ट 4,000 आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट देईल. So 12,000 minus 4,000 that is 8,000. Variable cost will be 8,000. म्हणजे जर टोटल कॉस्ट आपली 12,000 असणार आहे आणि आपण ब्रेक इवन पॉइंटला असू तर टोटल रेव्हेन्यू पण किती असला पाहिजे? 12,000 कारण नो प्रॉफिट नो लॉस झोन. येत आहे लक्षात तुमच्या?
सो मला वाटतं मी तुम्हाला हे खूप ब्रीफली पण तरी नीट एक्सप्लेन केलंय. पण जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला विचारू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पॅच जे गणिताचे आहेत ते परत परत बघू शकता. ओके, लेट्स मूव अहेड. Contribution margin method. A contribution margin method is actually just a shortcut conversion of equation method already described. So हा contribution margin ही जी मेथड आहे तो just shortcut मेथड आहे इक्वेशन मेथडचे. Okay, the approach centers on the idea discussed earlier that each unit sold provides a certain amount of contribution margin that goes to covering fixed cost. So जे एक एक युनिट आपण सेल करतो त्यातला काही भाग जो रेव्हेन्यू म्हणून आपल्याकडे आलेला असतो त्यातला काही पार्ट प्रत्येक वेळी फिक्स्ड कॉस्ट पे करण्यासाठी दिला जातो. टू फाइंड हाऊ मेनी युनिट्स मस्ट बी सोल्ड टू ब्रेक इवन, डिवाइड द टोटल फिक्स्ड कॉस्ट बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. आणि म्हणून ऍक्च्युली किती युनिट्स सेल करायला पाहिजेत हे आपल्याला काढण्यासाठी आपल्याला टोटल फिक्स्ड कॉस्ट टोटल फिक्स्ड कॉस्ट ही डिवाइड करायला लागते द युनिट कॉन्ट्रीब्युशन मार्जिनने. बघूया ते काय करायचं असतं. जस्ट अ मिनिट. ओके, सो आपण असं म्हणू शकतो की आता आपल्याला फॉर्म्युला कसा मिळालाय. ब्रेक इवन पॉइंट्स इन युनिट म्हणजे किती क्वांटिटी सोल्ड करायला हवी ब्रेक इवन पॉइंटला पोहोचण्यासाठी ते काढण्यासाठी इज फिक्स्ड एक्सपेन्सेस डिवायडेड बाय युनिट कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. सो एक वेगळा फॉर्म्युला फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे फिक्स्ड कॉस्ट असं म्हणू शकतो आपण डिवायडेड बाय युनिट कॉस्ट मार्जिन. मी आता इथे त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिते UCM युनिट कॉस्ट मार्जिन. म्हणजे आपल्याला बीईपी इन क्वांटिटी किंवा BEQ मिळू शकेल. येत आहे लक्षात तुमच्या. मग आता आपल्याला हेही लक्षात येईल की आपल्याला जर असं दिलं असेल की की आपली फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती 35,000 आहे. बघा फिक्स्ड कॉस्ट किती आहे 35,000. आणि युनिट कॉस्ट युनिट कॉस्ट मार्जिन हे जे आपण बघतोय ते किती आहे. युनिट कॉस्ट मार्जिन आहे 100 पर युनिट. ओके, म्हणजे 100 हे आपलं इथे येतं. तर आपल्याला किती येईल कसं येईल सेल्स किती येतील हे शोधून काढायचं आहे. बरोबर, पण आता हे सिंपल डिव्हिजन आहे. सो 35,000 मधले आपण केले तर आपल्याला कळतं की ब्रेक इवन क्वांटिटी किती असली पाहिजे 350 युनिट्स. बरोबर, 350 युनिट्स अशी असली पाहिजे. अ व्हेरिएशन ऑफ दिस मेथड तर त्याच्यात आता 350 युनिट्स असं जर म्हटलं तर आपली फिक्स्ड कॉस्ट आहे 35,000 आणि म्हणजेच 100 फिक्स्ड एक्सपेन्सेस डिवायडेड बाय युनिट कॉन्ट्रीब्युशन मार्जिन असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मिळतं की 350 युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायला लागतील ब्रेक इवन क्वांटिटी सारखी नो प्रॉफिट नो लॉस झोन मध्ये जायला. दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की a variation in this method uses contribution margin ratio CM ratio instead of the unit contribution margin. The result of break even in total sales dollars rather than in total units sold. आणि म्हणून आपण ही मेथड थोडीशी ट्विस्टेड आहे. म्हणून मगाशी जी दुसरी मेथड बघितली ज्यात तुम्हाला आठवतंय आपण CM रेशो काढला होता कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशो TR मायनस TVC अपॉन TR. सो तो रेशो ने आपण फिक्स्ड एक्सपेन्सेसला डिवाइड केले की आपल्याला डायरेक्ट ब्रेक इवन पॉइंट इन टोटल सेल्स डॉलर्स किंवा रुपीज जे काही युनिट असतं त्याच्यात मिळतं. आपोआपच तुम्हाला त्याचा एक नवीन फॉर्म्युला मिळतो. सो दिस इज मोर सुटेबल अप्रोच in a situation where company has multiple products and wishes to compute single break even point for the company as a whole. सो अशा वेळी कसा फॉर्म्युला वापरला जातो फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय 1 मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल्स. ओके, जर तुम्ही नॉर्मल फॉर्म्युला बघितलात तर तो असा दिसेल फिक्स्ड कॉस्ट हा आडवा लिहिलाय म्हणून मी एकदा तुम्हाला दाखवते लिहून फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय 1 मायनस व्हेरिएबल कॉस्ट
डिवायडेड बाय सेल्स. येते लक्षात? म्हणजे आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर एक फर्म जी मल्टिपल प्रोडक्ट काढतीये ते काढण्यासाठी त्यांचा ब्रेक इव्हन पॉइंट काय असेल हे काढणं सोपं होऊन जाईल. ओके, आता बघा, आता आपल्याकडे दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? तर माझ्याकडे फिक्स्ड कॉस्ट आहे 35,000. बघा, तुमच्या शेजारीच जिथे आता मी काढतीये तिथे शेजारीच हे डिटेल दिलेत. मी फक्त तुम्हाला ते उभे प्रेझेंट करून दाखवते. सो 35,000 हे माझे फिक्स्ड कॉस्ट आहे, बरोबर. आणि माझ्याकडे आहे 1 मायनस माझी व्हेरिएबल कॉस्ट आहे 150 आणि माझे सेल्स आहेत 250. ओके, सो माझे 150 डिवायडेड बाय 250. येत आहे लक्षात? मग आता मला काय करायला लागेल? आता मला थोडं मॅथमॅटिकल अप्रोच काढायला लागेल. सो 150 ओके, 150 अपॉन 250 याची टोटल असते 0.6. म्हणजेच मी असं म्हणू शकते 35,000 डिवायडेड बाय 1 मायनस 0.6. 0.6 जस्ट अ मिनिट. 0.6 म्हणजे 0.4 येणार की नाही छेदात 1 मायनस 0.6 म्हटल्यावर. सो मी असं म्हणू शकते 35,000 डिवायडेड बाय 0.4. येत आहे लक्षात? 0.4. मग जर हे सगळं मी डिव्हिजन केलं ते 4/10 असणार. मग मी खाली जे छेदात 10 आले त्याला न्यूमरेटर मध्ये जाऊन मल्टिप्लाय करणार मग अशी दाखवल्याप्रमाणे, आणि मग माझी ऍक्च्युअल टोटल होईल 87,500. म्हणजे त्या फर्मचा ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे जेव्हा युनिट सोल्ड मधून आपल्याला जो मनी मध्ये म्हणजे मनी ॲज सच मध्ये कन्वर्ट करता येईल, ब्रेक इव्हन पॉइंट्स टोटल सेल्स इन डॉलर्स और रुपीज, इथे डॉलर्स आहे, तो असणार आहे $87,500. तुम्हाला लक्षात येतो हा फॉर्म्युला आपण कसा वापरला? फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय 1 मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल्स. आता प्रश्न असा असू शकतो की मग कुठला फॉर्म्युला वापरायचा? 3 वेगळे फॉर्म्युला वापरले आपण किंवा 3 वेगवेगळे फॉर्म्युले बघितले. पहिला बघितला जेव्हा आपण तो अगदी पहिला बघितला गेल्या वेळी जेव्हा की त्यात आपण फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय असं सगळं वापरलं होतं, बरोबर. आत्ता आपण दुसरा फॉर्म्युला बघितला ज्याच्यात आपण म्हटलं फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सॉरी आय एम जस्ट ब्लॅबरिंग. फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कंट्रीब्युशन मार्जिन रेशो वापरला, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता तिसरा फॉर्म्युला बघितला ज्याच्यात फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय 1 मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल्स असा पाहिला, बरोबर. सो 3 फॉर्म्युले बघितले आपण ओव्हरऑल ब्रेक इव्हन क्वांटिटी काढण्यासाठी, ब्रेक इव्हन पॉइंट काढण्यासाठी. सो आपल्याला ज्यावेळी जे डिटेल दिलेले असतील त्या अवेलेबल डिटेल प्रमाणे आपण असं म्हणू शकतो की आपण कोणता फॉर्म्युला वापरणार. लक्षात येतंय तुमच्या? सो लेट मी जस्ट रब दिस थिंग्स अँड वी कॅन गो फॉरवर्ड. जर समजा यात काही शंका असेल तर तुम्हाला मला विचारायच्या आहेत बरं का. सो व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ ब्रेक इव्हन अनालिसिस? ऑब्व्हियसली एखादा अनालिसिस करताना आतापर्यंत आपण खूपदा बघितलं की त्याला काही ना काही अझम्पशन्स असतात. सो व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ ब्रेक इव्हन अनालिसिस? लेट्स लिस्ट इट डाउन. The validity of break-even analysis is conditioned by the number of assumptions as followed. The cost function and the revenue functions are linear. म्हणजे कॉस्ट फंक्शन आणि रेव्हेन्यू फंक्शन जे आहे TC आणि TR ही लिनियर म्हणजे एका रेषेत असणार. एका रेषेत इन द सेन्स ही दोन्ही फंक्शन रेषेसारखी दाखवता येतात, वाकडी तिकडी नाही आहेत. इनव्हर्स एस शेप, यू शेप वगैरे अशी. ओके, द टोटल कॉस्ट इज डिवायडेड इंटू फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट. आपल्याला ऑलरेडी माहिती येते. द सेलिंग प्राइस इज कॉन्स्टंट. दॅट्स व्हॉट वी आर थिंकिंग की सेलिंग प्राइस बदलणार नाही युनिट प्रमाणे. द व्हॉल्यूम ऑफ सेल्स अँड व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन आर आयडेंटिकल. म्हणजे सेल्स आणि प्रोडक्शनचं जे व्हॉल्यूम असेल ते सेमच असेल. ॲव्हरेज अँड म्हणजे जितकं तुम्ही प्रोडक्शन कराल तितकाच्या तितका सेल कराल. ओके, ॲव्हरेज अँड मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ फॅक्टर्स आर कॉन्स्टंट. सो AP आणि MP जी असते ती कॉन्स्टंट असेल. द प्रोडक्ट मिक्स इज स्टेबल इन केस ऑफ मल्टी प्रोडक्ट फर्म. जर मल्टी प्रोडक्ट फर्मचा विचार करत असू तर कुठलं मिक्स आहे, कुठल्या प्रकारची प्रोडक्ट त्या बास्केटमध्ये ज्याचा आपण विचार करतोय ते स्टेबल असलं पाहिजे, ते चेंज नाही होता कामा.
ओके. फॅक्टर प्राइस इज कॉन्स्टंट. फॅक्टर प्राइस म्हणजे प्रोडक्शन फॅक्टरना दिली जाणारी प्राइस ही कॉन्स्टंट असेल, लाईक वेज, लेबर, सॉरी नॉट लेबर, वेजेस, रेंट आणि हे सगळे फॅक्टर्स प्राइस असतात त्या कॉन्स्टंट असल्या पाहिजे. इट अज्युम्स दॅट क्वांटिटी ऑफ गुड्स प्रोड्युस्ड इन इज इक्वल टू द क्वांटिटी ऑफ गुड्स सोल्ड. सो आपण जितके गुड्स प्रोड्यूस केले त्यांची क्वांटिटी गुड्स सोल्ड केलेल्यांची सेम असली पाहिजे. इन प्रॅक्टिस ऑल दीज अझम्पन्स आर अनलाइकली टू बी फुलफिल्ड. पण प्रॅक्टिसमध्ये हे सगळं दिसणं खूप कठीण होऊन जातं. सो पण तरीही ब्रेक इव्हन अनालिसिसचे बरेच वापर होतात, बरेच हेल्प होते त्याची. द ब्रेक इव्हन अनालिसिस प्रोव्हाइड्स मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ प्रॉफिट स्ट्रक्चर ऑफ द फर्म. दॅट इज इट हेल्प्स टू नो द प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन ॲट अ व्हेरियस लेवल ऑफ सेल्स. प्रॉफिटचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, किती प्रॉफिट मिळेल, प्रॉफिट स्ट्रक्चर कसं असेल फर्मचं, हे आपल्याला ब्रेक इव्हन अनालिसिसमुळे कळतं. एम्पिरिकल कॉस्ट फंक्शन्स रिक्वायर्ड इन ब्रेक इव्हन अनालिसिस कॅन बी ऑफ अ ग्रेट हेल्प फॉर कॉस्ट कंट्रोल इन बिझनेस. कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी हे अनालिसिस खूप महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. ब्रेक इव्हन अनालिसिस वेन इट प्रोव्हाइड्स अ फ्लेक्झिबल सेट ऑफ प्रोजेक्शन्स ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू अंडर एक्सपेक्टेड फ्युचर कंडिशन्स कॅन सर्व द पर्पज ऑफ प्रॉफिट प्रेडिक्शन अँड बिकम्स अ टूल फॉर प्रॉफिट मेकिंग. सो याचा वापर करून आपण आपल्या कंपनीचा प्रॉफिट वाढवू शकतो. ओके. ऑब्वियसली खूप सारे फायदे. द ब्रेक इव्हन अनालिसिस कॅन बी युज्ड फॉर डिटरमाइनिंग द just a minute, okay, can be used to determine the safety margin. Safety margin refers to the extent to which the firm can permit a decline in sales without causing losses. So safety margin चा अर्थ असा असतो की एका सर्टन पॉइंट पर्यंत आपण आपले सेल्स किती कमी करू शकतो सो दॅट कंपनीला लॉस होणार नाही, हे शोधून काढण्यासाठी ब्रेक इव्हन अनालिसिसचा वापर केला जाऊ शकतो. अनालिसिस फॉर डिटरमाइनिंग सेफ्टी मार्जिन. सेफ्टी मार्जिनचा फॉर्म्युला असतो सेल्स मायनस बीईपी डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. लक्षात ठेवा, सेल्स मायनस बीईपी डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. सो माझ्या फर्मचे 100 सेल्स आहेत आणि माझे ब्रेक इव्हन पॉइंट इन अ क्वांटिटी मे बी 50 असेल, तर 100 मायनस 50 डिवायडेड बाय 100 असं करायला लागेल. सो 100 मायनस 50 इज 50. 50 divided by 100, that is 0.5. 0.5 multiplied by 100, that is तुम्हाला माहिती आहे 50%. So we can say that safety margin is 50%. The break-even analysis can be useful in determining the target profit sales volume. So कंपनीची जी काही टार्गेट्स असतात प्रॉफिट फुलफिल करण्याची, प्रॉफिट मिळवण्याची, ती ऍक्च्युली किती सेल्स केल्यावर आपल्याला समजतील हे आपल्याला ब्रेक इव्हन अनालिसिसमुळे कळतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरता येतो TFC, दॅट इज टोटल फिक्स्ड कॉस्ट मायनस टार्गेट प्रॉफिट डिवायडेड बाय कंट्रीब्युशन मार्जिन. ओके. सो जर समजा टोटल फिक्स्ड कॉस्ट असेल 20,000, टोटल टार्गेटेड प्रॉफिट मे बी आपला असेल 10,000 आणि कॉन्ट्रीब्युशन मार्जिन असेल 0.5, then we can say TFC, that is 20,000 minus target profit 10,000. So 20,000 minus 10,000 get us 10,000. So 10,000 न्यूमरेटर होईल आणि कॉन्ट्रीब्युशन मार्जिन आहे 0.5. So 10,000 divided by 0.5, 0.5 being half, 10,000 divided by half. So आपण म्हणू शकतो जर समजा आपण हाफने डिवाइड केलं, ओके, तर आपण म्हणू शकतो आपला टार्गेट सेल्स व्हॉल्यूम किती असला पाहिजे 10,000 मल्टिप्लाइड बाय 2, दॅट इज 20,000. सो आपण 20,000 युनिट्स सेल केली पाहिजेत टू गेट अ प्रॉफिट सेल्स व्हॉल्यूम और टार्गेट सेल्स व्हॉल्यूम. इट इज युजफुल इन अरायव्हिंग ॲट मेक और बाय डिसिजन. ॲक्च्युली एखादी फर्म जेव्हा मल्टिपल प्रोडक्ट बनवत असते किंवा एखादं मशिनरी बनवत असेल तर त्याच्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स हे मशिनरी साठी आपण आपल्या कंपनीतच बनवावेत की कुठून तरी आउटसोर्स करावेत आणि बाहेरून आणावेत, हे मेक और बाय डिसिजन्स असतात. सो त्यासाठी खूप मदत करतं कारण आपल्याला कळतं मेक करून आपल्याला प्रॉफिट होईल की लॉस होईल की बाय करून प्रॉफिट लॉस होईल. The major benefits to use break-even analysis is that it indicates the lower amount of business activities necessary to prevent losses.
It is most useful when used in partial budgeting, capital budgeting techniques. So हे खूप महत्वाची आणि वापराची गोष्ट आहे BEP किंवा BEA, ब्रेक इव्हन अनालिसिस, जेव्हा आपण पार्शल बजेटिंग किंवा कॅपिटल बजेटिंग करत असतो. ब्रेक इव्हन अनालिसिस help the firms to determine minimum cost for a given level of output. It helps the firm in deciding which products to be used, to be produced, and which to be bought by the firm. It helps in finding out selling price which would prove most profitable for firm. It helps in determining the optimum level of output, maximum capacity मध्ये असताना किती प्रोड्यूस केलं पाहिजे, below which it would not be profitable for the firm to produce. Sometimes the management has to take decisions regarding dropping or adding a product to a product line. एखादं नवीन प्रोडक्ट बनवायचं किंवा असलेलं प्रोडक्ट नुकसान होत असल्यामुळे त्याचं प्रोडक्शन बंद करायचं, अशा प्रकारचे डिसिजन मॅनेजमेंटला घ्यायला लागतात. Break-even analysis is quite useful in handling such types of situations of product planning. So break-even analysis हे खूप प्रमाणावर या प्रकारच्या डिसिजन मेकिंग करण्यासाठी हेल्पफुल ठरतं. ओके, ऑब्व्हियसली मगाशी म्हणल्याप्रमाणे ब्रेक इव्हन अनालिसिसला स्वतःची अशी काही लिमिटेशन्स पण आहेत. इट इज व्हेरी स्टॅटिक, म्हणजे तुम्हाला खूप सारी अझम्पशन्स असल्यामुळे डायनॅमिक सिच्युएशनला, जेव्हा बदलती सिच्युएशन असते तेव्हा त्याच्यासाठी उपयोग होत नाही. इट इज अनरिअलिस्टिक, कारण ते खूप साऱ्या अझम्पशन्सवर अवलंबून आहे. इट हॅज मेनी शॉर्टकमिंग्स. its scope is limited to the short run only. So break even analysis हे छोट्या पिरियड पुरतच वापरता येतं. लॉंग टर्म प्लॅनिंग साठी, म्हणजे प्लॅनिंग हॉरिझॉन मध्ये त्याचा वापर करता येत नाही. इट अज्युम्स हॉरिझॉन्टल डिमांड कर्व विथ द गिवन प्राइस ऑफ द प्रोडक्ट. सो जो डिमांड कर्व हा बघितला जातो तो हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल बघितला जातो, पण ऍक्च्युअली जर आपण विचार केला तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या सगळ्यांमध्ये तो डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. म्हणजेच हे थोडं रिअलिस्टिक व्हायला कठीण पडतं. इट इज डिफिकल्ट टू हँडल सेलिंग कॉस्ट इन BEA. सो सेलिंग कॉस्ट हँडल करणं हे खूप कठीण पडतं जेव्हा आपण BEAचा वापर करतो. द ट्रेडिशनल BEA इज व्हेरी सिम्पल. ब्रेक इव्हन अनालिसिस जे ट्रॅडिशनल पद्धतीने वापरलं जातं ते अतिशय सिम्पल आहे, आणि अशी बऱ्याच प्रकारात आपण असं म्हणू शकतो की त्याला त्याची शॉर्ट कमिंग्स आहेत. ओके, ब्रेक इव्हन अनालिसिस इज नॉट इफेक्टिव्ह टूल फॉर अ लॉंग रेंज यूज. मग असे म्हटलं असं शॉर्ट रन साठी उपयोगी आहे. In break-even analysis, selling costs are difficult to handle because changes in selling cost are a cause and not a result of changes in sales. It assumes that the fixed costs are constant, although this is true in short run. An increase in scale of production is likely to cause fixed cost to rise. सो मला वाटतं की आपण बऱ्याच प्रकारची लिमिटेशन्स बघितले, अझम्पशन्स बघितले, यूज बघितले. याच्यावर काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण आहेत आणि त्याची उत्तरही तुम्हाला दिलेली आहेत. सो तुमचा होमवर्क काय आहे, हे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि ते सॉल्व्ह केल्यावरती त्याची उत्तरं मला आयदर वे युट्यूबच्या व्हिडिओ खाली टाकायचे किंवा तुम्ही त्याच्यावर काही डिफिकल्टी असेल तर ती सुद्धा खाली मेन्शन करू शकता. ओके, सो हे काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहेत. होपफुली त्याची उत्तरं पण दिलेली आहेत कम्प्लिटली. आणि मला वाटतं आपण इथे आपल्या पोर्शनचा हा लास्ट जो पॅच आहे तो संपवतोय. ही सगळी टेक्निक आपण बघितलीत, आपण शिकलोय, त्यामुळे डोंट वरी अबाउट इट की ते खूप मोठी दिसतात तर माझ्या लक्षात येणार नाही. कीप डुईंग युअर वर्क. MCQ साठी खूप मस्त प्रकारे तयार व्हा, तुम्हाला खूप मस्त जमेल करायला. आपण खूप शांतपणे आणि खूप मस्तपैकी शिकलोय. तर प्लीज काहीही शंका असली तरी मला कॉन्टॅक्ट करा, आणि मुख्य गोष्ट म्हणजे खूप मस्तपैकी एक्झाम द्या. ऑल द बेस्ट टू यू ऑल. ओके, बाय, हॅव अ नाईस डे अहेड, and really all the best from the bottom of my heart. Okay, have a nice day ahead.